Good morning, student. Today we learn about the tribal population in India and the top and bottom few state union or union territories. The two part we'll learn in this lecture. So we start with a tribal population in India. India is the home to large number of indigenous peoples who are still untouched by the lifestyle of the modern world. With more than 84.4 million, India has the largest population of tribal people in the world. These tribal people, also known as the Adivasis, are the poorest in the countries, who are still dependent on the hunting, agriculture, and fishing. Uh, some of the major tribal groups in India include Gondat, Santal, Kashis, Angamis, Billats, Bhutiyat, and Great Admanis. All these tribal population have their own culture, traditions, language, and lifestyle. This enables that tourists to get insight into the many different culture at the सेम टाईम ऑन द ट्रिबल टूर टू इंडिया. म्हणजेच इंडियामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आपल्याला दिसून येते. ट्रिबल पॉप्युलेशन आपल्याला दिसून येते. ते मॉडर्न लाईफस्टाईल पासून काही प्रमाणात दूर राहिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला आदिवासी लोकसंख्या आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामध्ये नंबर दिलेला आहे तो म्हणजे 84.4 मिलियन एवढी लोक ही ट्रिबल पॉप्युलेशनमध्ये आपल्याला इंडियामध्ये दिसून येतात. अशा लोकांना आदिवासी लोक म्हणून ओळखलं जातं. आदिवासी ट्रिबल पॉप्युलेशन आदिवासी लोक म्हणून त्यांना ओळखलं जातं आपल्या इंडियामध्ये. या प्रकारची लोक ही पूर्णपणे शिकार असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल किंवा फिशिंग असेल या उद्योगांवर पूर्णपणे डिपेंड आहेत. म्हणजेच ते याच प्रकारचे हंटिंग करून किंवा ॲग्रिकल्चर करून किंवा फिशिंग करून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यामध्ये पण वेगवेगळे आपल्याला ग्रुप दिले आहेत. गोंदाज आहेत, संताल, कशीस अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला वेगवेगळ्या ग्रुपही त्या आदिवासी लोकांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्या ग्रुपनुसार त्यांचा प्रत्येकाचं वेगवेगळं ॲग्रिकल्चर आहे. त्याच्यानंतर त्यांचं ट्रॅडिशन वेगळं आहे, लँग्वेज वेगळी आहे, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे. अशा प्रत्येक त्याच्या ग्रुपनुसार देखील आपल्याला त्यांचं वेगवेगळं कल्चर आपल्याला दिसून येतं. द फार्मर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन टूक नोट ऑफ द फॅक्ट दॅट certain communities in the country where the suffering for the extreme social, educational, and economic backwardness on account of primitive agriculture practices, lack of infrastructure facilities, and geographical location, and who need the special considerations for safeguarding their interest. These communities were notified that the scheduled caste and the scheduled tribal, as per the provisions contained in clause 1 of the article 341 and 342 of the constitutions respectively. The list of notified scheduled tribes in Madhya Pradesh for the purpose of conducting census 2011 has 34 tribes along with the subgroup nomenclature. म्हणजेच अशा प्रकारची लोकही आपल्याला सोशल ॲक्टिव्हिटीजपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात दूर राहिलेली दिसतात. म्हणजेच एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज असेल किंवा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असेल किंवा इतर ज्या काही ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असतात अशा प्रकारच्या सोशल ॲक्टिव्हिटीजपासून ते आपल्याला मोठ्या प्रमाणात दूर राहिलेले लोक दिसतात या ट्रिबल पॉप्युलेशनमधील. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी नसेल, ग्लोबल लोकेशन किंवा स्पेशल कन्सिडरेशन अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधून ते आपल्याला दूर राहिलेले दिसतात. म्हणजे त्यांच्या घरापर्यंत त्यांना व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, म्हणजे रोड नसतात किंवा लाईट नसते. त्याचबरोबर जिओग्राफिकल लोकेशन देखील त्यांचं पूर्ण म्हणजे असे लोक पूर्णपणे आपल्याला जंगलात राहिलेले दिसतात. त्यांचं लोकेशन देखील जिओग्राफिकल लोकेशन देखील चांगलं नसतं. अशा प्रकारे आपल्याला आढळून येतं. द सेन्सेस ऑफ 1971 रेकॉर्डेड 3,64,850,540 scheduled tribal population in the India, which increased to 10,45,45,760 in 2011 census. And the growth of scheduled tribal population in this period is 187.1%. Majority of scheduled tribal population are residing in the rural area of the country. The percentage of rural scheduled tribal population was 96.48% in 1971, which is decreased to 90% in 90% in 2011.
very small percentage, 3.52% of scheduled tribal population was residing in urban area in 1971, which is improved to 10% in 2011. This shows that the tribal are migrating to urban areas to search the employment. In comprises on population of 49,40,258 belongs to various scheduled tribal in the Madhya Pradesh, which has 13.57% of all Indian tribal population of 1971. The scheduled tribal population was reached 1,53,60,784 in 2011, registering a growth of 210% in the 4 decades. The scheduled tribal population in a rural area was 98% in 1971, which has reduced to 93% in 2011, but the scheduled tribal population in urban area was registered among almost 10 times increase between 1971 and 2011. म्हणजेच 1971 साली जेव्हा जनगणना झाली तेव्हा आदिवासी शेड्यूल ट्रिबल कास्टची पॉप्युलेशन ही आपल्याला 3,64,08,514 इथपर्यंत एवढी आपल्याला आढळून आलेली. परंतु जेव्हा 2011 परत जनगणना झाली त्यावेळी आपल्याला ही लोकसंख्या 10,45,45,716 इथपर्यंत आपल्याला जाऊन पोचलेली दिसली. म्हणजेच त्यांमध्ये ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येईल. ही ग्रोथ आपल्याला पर्सेंटेजमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केली ह्या पिरियडमध्ये तर ती 187.1% इथपर्यंत आपल्याला वाढलेली दिसून आली. या लोकसंख्येपैकी मेजॉरिटी भाग हा ट्रिबल पॉप्युलेशनचा मेजॉरिटी भाग आपल्याला रुरल एरियामध्ये दिसून येतो. म्हणजे कंट्रीचा जो रुरल एरिया आहे, ग्रामीण भाग आहे, त्या ठिकाणी आपल्याला ही आदिवासी संख्या जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामध्ये 1971 साली जनगणना झाली तेव्हा 96.48% आपल्याला रुरल एरियामध्ये पॉप्युलेशन दिसून आलेली. ती 2011 कमी होऊन 90% एवढीच आपल्याला दिसून आली. परंतु अर्बन एरियामध्ये आपल्याला हीच पॉप्युलेशन वाढताना दिसली. 1971 साली ही आपल्याला 3.52% इथपर्यंत एवढीच कमी प्रमाणात दिसून येत होती. परंतु 2011 साली जनगणना झाली तेव्हा हीच पर्सेंटेज हे 10% जाऊन पोचलं. म्हणजे 10%, 3%वरून ते आपल्याला 10%वरती जाऊन पोचलेलं दिसून आलं 2011 साली. म्हणजेच एम्प्लॉयमेंटच्या सर्चमध्ये असेल किंवा कामधंद्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी म्हणून असेल तर ही संख्या आपल्याला अर्बन एरियाकडे मायग्रेट होताना म्हणजे स्थलांतरित होताना दिसून आली. आपल्याला ट्रिबल पॉप्युलेशन ही आपल्याला मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आपल्याला मध्य प्रदेशचा जो काही भाग आहे त्यामध्ये आपल्याला ही लोकसंख्या म्हणजे ट्रिबल पॉप्युलेशन आदिवासी लोकसंख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नेक्स्ट इज टॉप अँड बॉटम फ्यू स्टेट और युनियन टेरिटरीज. द ॲनालिसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ शेड्यूल्ड ट्रिबल पॉप्युलेशन in top 5 and bottom 5 state of India in 2011 reveals that Lakshadweep, Mizoram, Nagaland, Meghalaya and Arunachal Pradesh are the top ranking state or union territories in India. The percentage of the scheduled tribal population in between 68.8% and 94.8% in the state. The highest percentage of scheduled tribal population is reported in Lakshadweep. The bottom few states by percentage of scheduled tribal population are Uttar Pradesh, Tamil Nadu, Bihar, Kerala and Uttarakhand, all having less than 3% scheduled tribal population. ट्रिबल पॉप्युलेशनचे शेड्यूल ट्रिबल पॉप्युलेशनच्या लोकसंख्येनुसार आपल्याला टॉप 5 अँड बॉटम 5 स्टेट किंवा युनायटेड टेरिटरीज आपल्याला दिले आहेत. त्यामध्ये आपल्याला 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला टॉप 5 स्टेट मिळालेले आहेत. ते म्हणजे लक्षद्वीप आहे, मिझोराम, नागालँड, मेघालया, अरुणाचल प्रदेश ही आपल्याला टॉप रँकिंग स्टेट किंवा युनायटेड स्टेट टेरिटरीज आपल्याला युनियन टेरिटरीज आपल्याला मिळालेली आहेत. या स्टेटमध्ये आपल्याला पॉप्युलेशनचं पर्सेंटेज म्हणजे शेड्यूल्ड ट्रिबल पॉप्युलेशनचं पर्सेंटेज आपल्याला 68.8% ते 94.8% या ॲव्हरेजमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट पॉप्युलेशन आपल्याला रिपोर्ट झालेली आहे ती म्हणजे लक्षद्वीपमध्ये आपल्याला सर्वात जास्त पॉप्युलेशन ही रिपोर्टेड झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच जनगणनेनुसार आपल्याला बॉटम 5 स्टेट मिळालेली आहे. ती म्हणजे ट्रिबल पॉप्युलेशनची स्टेट जी मिळालेली आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, केरला अँड उत्तराखंड. ह्या स्टेटमध्ये आपल्याला
लेस दॅन 3% म्हणजे 3%पेक्षा कमी प्रमाणात शेड्यूल ट्रिबल पॉप्युलेशन आपल्याला आढळून आलेली आहे. अशा पद्धतीने 2011च्या जनगणनेनुसार आपण टॉप 5 स्टेट आणि किंवा युनियन टेरिटरीज आणि टॉप बॉटम 5 अशा प्रकारे आपण युनियन टेरिटरीज किंवा स्टेट जे आयडेंटिफाय केलेली आहे. डिस्ट्रीब्युशन पॅटर्न ऑफ शेड्यूल ट्रिबल पॉप्युलेशन इन रुरल एरिया इन ऑफ इंडिया explain that higher percentage of scheduled tribal population is registered in Mizoram, Lakshadweep, Nagaland, Meghalaya, and Dadra and Nagar Haveli. These states are include the few top ranking states in India, and their percentage of scheduled tribal population is between 82.4 to 96.6%. Uttar Pradesh, Bihar, Tamil Nadu, Kerala and Uttarakhand state remain the bottom few states by the percentage of scheduled tribal population in rural area in 2011. The scheduled tribal population varies between 0.7 and 3.8% in the state. म्हणजेच जेव्हा रुरल एरियामध्ये ट्रिबल पॉप्युलेशनचा जेव्हा पॅटर्न या कॉन्सेप्टनुसार जेव्हा पर्सेंटेज वाईज शेड्यूल ट्रिबल पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजनुसार जेव्हा टॉप 5 आणि बॉटम 5 स्टेट जेव्हा आयडेंटिफाय केली तेव्हा आपल्याला मिझोराम असेल, लक्षद्वीप असेल, नागालँड असेल, मेघालया, दादरा नगर हवेली ही टॉप 5 आपल्याला मिळालेले आहेत, ज्यामध्ये रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त ट्रिबल पॉप्युलेशन आपल्याला आढळून येते. या स्टेटमधील रुरल पॉप्युलेशन ही आपल्या पॉप्युलेशनमध्ये ट्रिबल पॉप्युलेशन ही आपल्याला 82.4% टू 96.6% म्हणजेच 82.4% ते 96.6% इथपर्यंत आपल्याला या स्टेटमध्ये रुरल पॉप्युलेशनमध्ये ट्रिबल पॉप्युलेशन आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर बॉटम 5 असेल तर बॉटम 5 आपल्याला तीच आढळून आलेली आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, केरला, उत्तराखंड या स्टेटमध्येच आपल्याला रुरल पॉप्युलेशनमध्ये देखील ट्रिबल पॉप्युलेशन ही कमी प्रमाणात दिसून येते. हे 2011च्या जनगणनेनुसार आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. त्यामध्ये 0.7 ते 3.8% इतक्या प्रमाणात आपल्याला ह्या एरियामध्ये रुरल पॉप्युलेशनमध्ये आपल्याला ट्रिबल पॉप्युलेशन आढळून आलेली आहे. State-wise analysis of scheduled tribal population in urban area in India explains that the Lakshadweep, Mizoram, Nagaland, Himalaya and Arunachal Pradesh are the top 5 states or union territories in scheduled tribal population in urban area in the country. The urban scheduled tribal population is between 51.95%, 51 and 95%. The bottom 5 states in minimum values of scheduled tribal population in 2011 are Uttar Pradesh, Kerala, Tamil Nadu, Bihar, Uttarakhand. The percentage of scheduled tribal population in this state range between 0.2 to 0.9%. म्हणजे जेव्हा स्टेट वाईज ॲनालिसिस केलं की अर्बन पॉप्युलेशन किती आहे, हे जेव्हा स्टेट वाईज ॲनालिसिस केलं तेव्हा आपल्याला टॉप 5 स्टेट मिळाली ती म्हणजे लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, मेघालया आणि अरुणाचल प्रदेश हे आपल्याला टॉप 5 स्टेट आपल्याला मिळालेले आहेत, ज्यामध्ये अर्बन एरियामध्ये जास्तीत जास्त ट्रिबल पॉप्युलेशन आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर ही पॉप्युलेशन ही आपल्याला बिटवीन 51 to 95% म्हणजे 51 ते 95% इथपर्यंत आपल्याला अर्बन पॉप्युलेशनमध्ये आपल्याला ट्रिबल पॉप्युलेशन ही दिसून येते. त्याचबरोबर बॉटम 5 असेल, बॉटम 5मध्ये आपल्याला उत्तर प्रदेश, केरला, तामिळनाडू, बिहार आणि उत्तराखंड ही 5 स्टेट आपल्याला मिळालेले, ज्याच्यामध्ये सर्वात कमी अर्बन पॉप्युलेशनमध्ये ट्रिबल पॉप्युलेशन आपल्याला आढळून येते. त्यामध्ये बिटवीन 0.2 to 0.9% इथपर्यंत आपल्याला ते ट्रिबल पॉप्युलेशन अर्बन एरियामध्ये आढळून येते. प्रायमरी सेन्सस ॲब्स्ट्रॅक्ट पेज ऑफ पॉप्युलेशन शेड्यूल कास्ट ॲट 16.6% अँड शेड्यूल ट्रिबल ॲट 8.6%, together forming the quarter and total population. In period 2001 to 11, the SCs grows by 20.8% and STs by 23.7%. The data shows that total population has witnessed to decadal increase of 17.7% on touch 1.21 billion. The highest SC population 31.9% of the state total number is in Punjab. Lakshadweep has the highest
proportions of the STs at 94.8%. प्रायमरी सेन्ससच्या रिपोर्टनुसार आपल्याला शेड्यूल कास्टचं पॉप्युलेशन हे 16.6% आपल्याला दिसून येते, तर शेड्यूल ट्रिपल कास्टचं पॉप्युलेशन हे आपल्याला 8.6% आपल्याला दिसून येतं. हे आपल्याला पॉप्युलेशन आपल्याला टोटल पॉप्युलेशनपैकी दिसून येतं. त्याचबरोबर 2001 ते 2011 याच्या शेड्यूल या पिरियडमध्ये आपल्याला SC म्हणजे शेड्यूल कास्टचं पॉप्युलेशन हे 20.8% इन्क्रीज झालेलं दिसतं. तर ST म्हणजेच शेड्यूल ट्रिबल कास्टचं पॉप्युलेशन हे आपल्याला 23.7%ने वाढलेलं दिसून येतं. त्यामध्ये हायेस्ट SCचं पॉप्युलेशन असेल तर 31.9% हे आपल्याला पंजाबमध्ये दिसून येतं. तर लक्षद्वीपमध्ये आपल्याला हायेस्ट पॉप्युलेशन ऑफ ST म्हणजेच शेड्यूल ट्रिबल पॉप्युलेशन हे आपल्याला 94.8% इतकं आपल्याला लक्षद्वीपमध्ये सर्वात जास्त दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला टॉप 5 अँड बॉटम 5 युनियन स्टेट और युनियन टेरिटरीज आपल्याला दिलेल्या ट्रिबल पॉप्युलेशनच्या सर्वेनुसार. त्यामध्ये आपल्याला टॉप 5मध्ये असेल तर लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश हे आपल्याला टॉप 5 दिसून येतात. तर बॉटम 5मध्ये आपल्याला उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, केरळ आणि उत्तराखंड ही स्टेट आपल्याला दिसून येतात.